नाही जयंतराव, योग्य असल्यास कसं देता येईल मला सांगा. एक टेंडर संपलं तरी तुम्ही त्याला 2 वर्षाची मुदतवाढ देताय आणि त्याच्यावरही तुम्ही म्हणताय की त्याच्यानंतरही आवश्यक असेल तर मुदतवाढ द्या. तर नाहीये असा नाहीये प्रस्ताव. तुमच्या अक्षरात लिहिलंय. परत दादांना वाचायला देतो. आता परत मला व्हेरीफाय झालं. मला तुमच्या हेतूवर शंका घ्यायची नाहीये. मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे काही तुम्ही सांगताय खात्यामध्ये उत्तम काम आपले मंत्री करतायत, चांगलं चाललंय. आणि आता आपण एक अजून मुद्दा उपस्थित केला की अशा अटी आणि शर्ती का टाकल्या टेंडरच्या. मी आपल्याला निदर्शनास आणून देतो की आता टेंडरच्या ज्या अटी शर्ती आहे 100% CVC गाईडलाईन प्रमाणे. त्याच्यात डायल्युशन जर केलं तुम्ही म्हणताय ते, तर CVCच्या गाईडलाईनचा त्या ठिकाणी भंग होईल आणि म्हणून CVCच्या गाईडलाईन प्रमाणे अटी व शर्ती टाकून याचं टेंडर होत आहे. आता ते टेंडर कोणाला मिळणार, काय मिळणार याच्यामध्ये मला जायचं नाही. जो पात्र असेल त्यांनी ते टेंडर भरावं आणि ते टेंडर घ्यावं. इथे कुठेही रिगिंग याचं करण्यात येणार नाही. आणि मी त्या दिवशी तुमच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की भांडे वाटप वगैरे या ज्या आपल्या अतिशय लोकप्रिय स्कीम्स आहेत याच्यामध्ये काही पारदर्शिता आणण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या सगळ्या स्कीम्समध्ये पारदर्शिता आणायची, काही प्रमाणात अजून नवीन स्कीम्स घ्यायच्या का, कुठे DBT करायचं काय, या संदर्भात सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की हे पैसे दुसरीकडे खर्च नाही करतायत. लाडक्या बहिणींना द्यायचे ठरवले म्हणजे त्यांच्याकडे 5-7 हजार कोटी रुपये आहेत. इकडे आपल्याला कर्ज घ्यावं लागतं पण ते आपण लाडक्या बहिणींना देऊ शकत नाही, ते यांनाच आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे अजून काही नवीन योजना पारदर्शीपणे आणण्याची जर परवानगी मिळाली तर निश्चितपणे आम्ही त्या योजनाही या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे करू, हे मी सांगू इच्छितो. या ठिकाणी ऊर्जा विभागाच्या संदर्भातही काही सदस्यांनी विषय उपस्थित केले. खरं म्हणजे आपण जी काही 7.5 अश्वशक्ती वीज वापर करत असलेल्या 45 लाख कृषी पंप धारकांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय. तो निर्णय आपण सुरूच ठेवलेला आहे. आणि मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की हा जो काही आपल्याला आपण ही जी मोफत वीज देतोय याच्या पोटी मागच्या वर्षी वितरित अनुदान आहे 18,892 कोटी रुपये. म्हणजे शेतकऱ्यांना 18,892 कोटी रुपये हे आपण या ठिकाणी यातनं दिलेले आहेत. आपण शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्याच्या संदर्भात कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करणारी MSKYV मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2 ही सुरू केली. ही योजना जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्युटेड सोलर एनर्जीची योजना आहे. कृषी क्षेत्राची ऊर्जेची मागणी 16,000 मेगावॅट आहे. आपण आता 27 जिल्ह्यांमध्ये 2,779 विद्युत उपकेंद्रासाठी 15,404 मेगावॅट क्षमतेचे सौर प्रकल्प हाती घेतलेले आहेत. आणि सर्व प्रकल्पांच्या निविदा झालेल्या आहेत. सर्व कामं प्रकल्प हे जे आता हातात घेतलेले आहेत हे ऑक्टोबर 2026 पर्यंत आपण पूर्ण करू. ऑक्टोबर 2026 मध्ये किंवा 3-4 महिने मागे पुढे करू. फार तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल की जे राज्य आपल्या शेतकऱ्यांना 100% हरित वीज देईल. आतापर्यंत 1,710 मेगावॅटचे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. 4 लाखाहून अधिक शेतकरी त्यात लाभान्वित झालेले आहेत. याचा फायदा असा आहे शेतकऱ्याला दिवसा वीज मिळेल. वीज खरेदीमध्ये आपल्या कंपनीची 10,000 कोटी रुपयाची बचत होईल. म्हणजे आज ही 20,000 कोटीची जी सबसिडी दादा द्यावी लागते आहे त्यामध्ये 10,000 कोटी रुपये या एकाच योजनेने आम्ही तुमचे वाचवणार आहोत. आणि